हाय, हॅलो, नमस्ते. मी आहे स्वाती. तर स्वानंदी व्लॉगमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी असं एक ठिकाण ज्याच्या प्रवासाची माहिती व अनुभव तुमच्यासाठी घेऊन आली आहे, जे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण झालेला आहे. या अनुभवात हसणं, खिदळणं, मज्जा-मस्ती, उत्सुकता, आश्चर्य, ओळख-पाळख, भांडण, राग, कंटाळा, मोकळा श्वास अशा सर्व फीलिंग्ज एकत्र अनुभवल्या. तर चला सुरू करूया आजच्या या प्रवासाला. आम्ही हा प्रवास नागपूरहून सुरू केला. तशी या ट्रिपची योजना अचानक झाली. तर आमचा हा प्रवास होता मँगो सिटीकडे जाण्याचा. आम्ही सकाळी 10 वाजता घरून नागपूरकडे रवाना झालो. तिकडे ताईकडे दिवसभर वेळ घालविले. संध्याकाळी 5:30ला आमची ट्रेन होती. तर आम्ही नागपूरहून निघालो तर थेट दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला पोहोचलो. आता तुम्हाला वाटेल नागपूरवरून सरळ रत्नागिरी जायचं सोडून मुंबई का? तर झालं असं, आठवड्यातून फक्त 1 किंवा 2च दिवशी ट्रेन आहे. म्हणून आम्ही मुंबईला गेलोत. मुंबईला पोहोचल्यावर आम्ही लगेच दुसऱ्या ट्रेनची चौकशी केली. तर कळलं लगेच 10 मिनिटात ट्रेन आहे. आम्ही अजिबात वेळ न घालविता तिकीट काढून घेतली. पण ती ट्रेन 1-1.5 तास लेट झाली. मग आम्ही तिथेच आजूबाजूला थोडा वेळ घालविला. मुंबईमध्ये पाऊल ठेवण्याची आमची पहिलीच वेळ होती. माझ्या वहांना खूप भारी वाटत होतं. त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हतं की ते मुंबईमध्ये आहे. आमचा हा प्रवास नॉन रिझर्वेशनचा होता. तर नागपूरहून मुंबईला आम्हा दोघांचे 510 अशी तिकीट लागली. आमची ट्रेन CSTला पोहोचताच आम्ही उतरल्यानंतर लगेच चहाच्या शोधामध्ये गेलो. पण हवा तसा मनासारखा चहा कुठेच मिळाला नाही. परत आम्ही स्टेशनवर येऊन बसलो. तिथे आजूबाजूला सर्व एरिया न्याहारत होतो. खूप छान वाटत होतं मुंबईत येऊन. CSTहून रत्नागिरी जाण्यासाठी 2 ते 3 ट्रेन एका पाठोपाठ होत्या. आम्ही ज्या ट्रेनने जाणार ती मडगाव एक्सप्रेस 7:30ला होती आणि ती बरीच उशिरा येणार होती. CST ते रत्नागिरी या ट्रेनची तिकीट होती दोघांची ₹300. एवढ्या दूरचा प्रवास बिना रिझर्वेशन कुठलीही माहिती न घेता पहिल्यांदाच केला आहे मी. माझ्यासाठी थोडा जास्तच चॅलेंजिंग होता, कारण या प्रवासाची सर्व जिम्मेदारी फक्त आणि फक्त माझ्यावरच होती. बॅग खांद्यावर पकडणे व हवे तिथे रुपये पैसे देणे हे ओहोंचं काम होतं. चला तर एकदाचा मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास सुरू झालाच. या प्रवासात अनेक लोक भेटले आणि त्यांच्याकडून अनेक माहितीसुद्धा मिळाली. तर मुंबई लोकल आणि त्या इमारती बघत बघत अनेक मुंबईचे स्टेशन पार करत ट्रेन थेट कोकणाच्या दिशेने वळू लागली. मुंबईची ती गर्दी, रोज लोकलने प्रवास करणारे ते रोजचे प्रवासी बघून मला वाटू लागले, मी माझ्या विदर्भात बरी. खरंच रोज तारेवरची कसरत असते या सर्वांची. एवढा वेळ प्रवास करून मी खूप जास्त थकून गेली आणि त्यातल्या त्यात तेवढ्या गर्दीतसुद्धा मला एकटं आणि शांत वाटू लागले होते. कंटाळा खूप येत होतो. तेवढ्यात एका स्टेशनवर ट्रेन थांबली. माझ्या विचारांना व मनाला पटेल असं दृश्य मला तिथे दिसले. एका मागे एक असे काही लोक शिस्तीत ट्रेनमध्ये चढत होते. रांगेत डब्यात चढताना प्रवासी बघून मला खूप बरे वाटले. ना पडण्याची भीती, ना काही चोरी जाण्याची भीती. थेट मनात हे विचार येऊन गेले. मुंबई संपताच कधी कोकण सुरू झालं हे मला कळलंच नाही. मी आजूबाजूच्या प्रवाशांना विचारित होते, कोकण कधी येणार? तर एकाने सांगितले, कोकण केव्हाचंच सुरू झालं. तुम्ही खिडकीतून बाहेर निसर्ग बघा, त्याचा आनंद घ्या. सोबतच्या प्रवाशांसोबत खूप चर्चा झाल्या. तेव्हा त्यांनी आम्हाला कोकणात काय काय आहे फिरण्यासारखे हे सांगायला सुरुवात केली. काही हिडन प्लेससुद्धा कळले. एकाने सांगितले, येथील बोगदे खूप आहे. बोगदे ऐकताच म्हणजे काय? असं मी बोलले. बघा, याला म्हणतात बोगदे. पहाडी खोदून तयार केलेले भुयारी मार्ग म्हणजे बोगदे. काही बोगदे लहान तर काही एवढे मोठे बोगदे होते. ते बघून मलाच कंटाळा यायला लागला होता. काही क्षण जीव मुठीत धरून तो प्रवास पहिल्यांदा करावा असा तो भुयारी प्रवास. कोकणातील ते निसर्ग डोळ्यात किती साठव असं झालं होतं मला. कोकणातील प्रत्येक गोष्ट बघण्यासारखी आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल वेगळीच आपुलकी वाटू लागली होती. कोकणातील ते घर, ते गाव, ते निसर्ग बघून माझे मन भारावून गेले होते. 4 ते 5च्या दरम्यान आम्ही रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो. रत्नागिरी म्हणजेच मँगो सिटी. अहो, म्हणजे कोकण. पृथ्वीवरील जणू स्वर्गच. रत्नागिरी स्टेशनला पोहोचताच तिथून आम्हाला जायचं होतं थेट गणपतीपुळे. आम्ही प्रवासाने खूप जास्त थकून गेलो होतो. मी तर शांत झाली होती.
एवढी की डोक्यात विचार येऊ लागले, की मी आताच जाणार रूमवर आणि रात्रभर आराम करणार. ना खाणार ना पिणार. मी तर शांत एकटक एकाच दिशेने बसची वाट बघत बसलेली होती. स्टेशन बाहेर बस आणि ऑटो रिक्षा होत्या. बसचे रेट आणि ऑटोचे रेटमध्ये खूप जास्त फरक होते. आम्ही अर्धा तास वाट बघून सुद्धा बस काही मिळेना. मग थकून स्पेशल ऑटोने गणपतीपुळे गाठलं. ह्यापुढची माहिती व अनुभव घेऊन भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. नमस्कार.